भरपूर कष्ट करायचे, करोडपती व्हायचं आणि मस्त आयुष्य जगायचं. दोघेही एकाच गावातून आलेले, एकाच कंपनीत आणि सारख्याच पगारावर काम करत होते. पण नोकरी लागल्यापासून श्यामने आपल्या लाईफस्टाईल मध्ये बदल केला. त्याने हॉस्टेल लाईफ सोडून स्वतःचा भाड्याने फ्लॅट घेतला, नवीन बाईक घेतली, ब्रँडेड कपडे घालायला सुरुवात केली. दुसरीकडे राम मात्र तिथेच हॉस्टेलमध्ये राहिला. त्याने ऑफिसला जाण्यासाठी ओळखीच्या काकांची जुनी बाईक घेतली. ब्रँडेड कपड्यांऐवजी सामान्य पण चांगले कपडे त्याने वापरायला सुरुवात केली. रामने एक सर्वात महत्त्वाचे काम केले, ते म्हणजे तो राहिलेल्या पैशांची गुंतवणूक करू लागला. एक एक ग्रॅम का होईना तो महिन्याला थोडे थोडे सोने विकत घेऊ लागला. मित्रांनो, राम आणि श्याम पैकी लवकर करोडपती कोण होईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. राम खऱ्या अर्थाने करोडपती होण्याकडे वाटचाल करू लागला. दुसरीकडे श्याम मात्र त्याच पगारावर करोडपती झाल्यासारखं वागू लागला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, वयाच्या 20 मध्ये असताना तरुणांनी कुठे गुंतवणूक केली पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा वेळ वाया जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. पहिली गुंतवणूक स्वतःच्या स्किल्सवर म्हणजे कौशल्य विकासावर गुंतवणूक करा. मित्रांनो, तुम्ही किती पैसे कमवणार हे सर्वस्व तुमच्या स्किल्सवर ठरते. तुमच्यामध्ये किती कौशल्य आहे ह्यावर ठरते. त्यामुळे ह्या वयामध्ये जास्तीत जास्त स्वतःचे कौशल्य वाढवण्यावर भर द्या. व्यक्तिमत्व विकास, सॉफ्ट स्किल्स, टेक्निकल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, लीडरशिप स्किल्स अशा अनेक स्किल्स तुम्ही शिकू शकता, ज्या तुम्हाला आयुष्यभर कामाला येतील. ह्यासाठी ऑनलाईन कोर्सेस, सेमिनार्स, ट्रेनिंग्स, वर्कशॉप्स तुम्ही अटेंड करू शकता. चांगल्या चांगल्या पुस्तकांचे वाचन करू शकता. दुसरी गुंतवणूक शेअर मार्केट. शेअर मार्केटचे जादूगार, जगातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक वॉरन बफेट यांनी वयाच्या 11व्या वर्षी पहिला शेअर विकत घेतला होता. 20 मध्ये असताना आपल्याकडे भरपूर वेळ असतो आणि त्या मानाने जबाबदाऱ्या कमी असतात. ह्या वयात तुम्ही जर शेअर मार्केट चांगल्या प्रकारे शिकलात तर लॉंग टर्म मध्ये शेअर मार्केट मधील गुंतवणूक तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देऊ शकते. थोडक्यात सांगायचं म्हणजे वेळ भरपूर असल्यामुळे तुम्ही रिस्क घेऊ शकता. तिसरी गुंतवणूक म्युच्युअल फंड्स. मित्रांनो, तुम्हाला शेअर मार्केटचा अभ्यास करायला वेळ नसेल तर सरळ तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक वर्षाला सरासरी 12 ते 15% रिटर्न्स नक्कीच देते, कधी कधी जास्त पण देते. आणि निश्चितच ही गुंतवणूक फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा जास्तच रिटर्न्स देते. फक्त इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची, ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी असली पाहिजे. म्हणजे एकदा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवले तर कमीत कमी त्याला 5 ते 7 वर्ष हात लावायचा नाही, म्हणजे पैसे काढायचे नाही. ह्या गुंतवणुकीमध्ये जेवढे तुम्ही दीर्घकाळ राहाल तेवढा तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा होईल. मित्रांनो, पॉलिसी बाजार आपल्यासाठी घेऊन आला आहे बजाज एलियन्स लाईफ कंपनीचा एक नवीन NFO म्हणजे न्यू फंड ऑफरिंग, ज्याचे नाव आहे बजाज एलियन्स स्मॉल कॅप फंड. ह्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव आणि फोन नंबर टाकून सगळे प्लॅन्स बघू शकता. हा फंड भारतीय जीवन विमा उद्योगातील पहिला स्मॉल कॅप इक्विटी फंड आहे. हा फंड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगला आहे. IRDA चा आदेश आहे की कंपनीचा सॉल्व्हन्सी रेशो 150% वर पाहिजे. बजाज एलियन लाईफचा 581% आहे. ह्याचा अर्थ कंपनी आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे. कंपनीची फंड साईज 89,701 कोटी आहे आणि तिचे अनेक फंड AAA रेटेड आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2013 मध्ये जर तुम्ही 100 रुपये स्मॉल कॅप फंड मध्ये गुंतवले असते तर आता त्याचे 464 रुपये झाले असते, म्हणजे अंदाजे 4.5 पटीने वाढले असते. BSE स्मॉल कॅप इंडेक्सने गेल्या 20 वर्षात 18.7% परतावा दिला आहे. 10 वर्षात 16.9% आणि गेल्या 3 वर्षात कंपनीचा CAGR 39.8% राहिला आहे. आणि 5 बजाज एलियन्स फंड्सने
गेल्या 3 वर्षात 20% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. या फंड मध्ये गुंतवणुकीचा अजून एक फायदा म्हणजे तुम्हाला तुमच्या मासिक प्रीमियमचा 120 पट लाईफ कव्हर देखील मिळणार आहे. ATCच्या अंडर टॅक्स बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. हा फंड ग्राहकांना सबस्क्रिप्शन साठी 3 मेला ओपन झाला आहे. 23 मे पर्यंत हा ओपन राहणार आहे. या फंडची NAV सुरुवातीला 10 रुपये असणार आहे. या फंड मध्ये 2000 रुपयांपासून तुम्ही पॉलिसी बाजारच्या वेबसाईटद्वारे गुंतवणूक करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. चौथी गुंतवणूक आहे सोन्यातील गुंतवणूक. मित्रांनो, आजच्या घडीला सोन्याचा प्रति तोळा भाव 60,000च्या वर गेला आहे आणि जेव्हापासून मला कळतंय तेव्हापासून सोन्याचा भाव हा वाढतच चालला आहे. भलेही तो हळूहळू वाढतो, पण वाढतो हे महत्वाचे. त्यामुळे तुम्ही जर थोडे थोडे सोने घेऊन ठेवले तर भविष्य काळात तुम्हाला ह्या गुंतवणुकीचे खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात. पाचवी गुंतवणूक हेल्थ इन्शुरन्स. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जगात माणसाला कधी काय होईल सांगता येत नाही. अपघात, महामारी, अनेक साथीचे संसर्गजन्य रोग, कामाच्या व्यापाने होणारे रक्तदाब, हृदयविकार, या सगळ्यातून पार करत करत माणसाला जगावं लागतंय. कधी कुठला आजार खिंडीत गाठेल सांगता येत नाही. तुमच्या आयुष्यभराची पुंजी एका झटक्यात हॉस्पिटलच्या बिलमध्ये संपू शकते. त्यामुळे प्रत्येकाने कमी वयामध्येच आपला हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा करून घेणे गरजेचे आहे. कमी वयात हेल्थ इन्शुरन्स काढल्यामुळे प्रीमियम कमी लागतो आणि कव्हर सुद्धा जास्त मिळतो. सहावी गुंतवणूक एमर्जन्सी फंड. मित्रांनो, 6 महिने पगार एवढा एमर्जन्सी फंड नेहमी बाजूला काढून ठेवा. म्हणजे तुम्हाला 30,000 महिना पगार असेल तर 1,80,000 बाजूला काढून ठेवा. हा फंड नावाप्रमाणेच एमर्जन्सी मध्ये तुम्हाला कामाला येऊ शकतो. नाहीतर ऐन वेळेला लोकांसमोर हात पसरायची वेळ येते. हा फंड तुम्ही फिक्स डिपॉझिट किंवा लिक्विड फंड मध्ये ठेवू शकता. मित्रांनो, हे होते वयाच्या विशीमध्ये गुंतवणुकीचे काही पर्याय. पॉलिसी बाजारच्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.